श्रीराम पब्लिक स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. नमस्कार कर रे बाव्या बाबा काय म्हणतोय बाजा दादा. बाजा दादा तिकडे गेलाय. बाजा दादा आपल्याला शेण भरायचंय ना. भरायचंय का? कधी भरायचं? कसं भरायचं? खायचं नाही अड्या. भरायचंय ट्रॅक्टर मध्ये वावरात टाकायला. कसं भरायचं? नुसतं खायचं सुचलंय. काही खातोय. कैरी खातो का? ही कैरी खातो खातो का? ही कोणती खायची? कोणती खायची? ही खायची? ती नाही खायची का? नाही खायची का? बरं जळली होती तरी तिला आपण पाणी भरायला आलोय आज. टाकू भरून म्हंटलो. बिटाचे बाजार वाढले ना. पाहू वाढली तर वाढली, नाही तर मग हाय अशी मेंढ्या चारून टाकू. पाहू आता भरून पाणी आहे तर भरून देऊ. होऊ शकतास पाणी चाललंय. हा पहिलाच वापा भरून राहिले. मोकार हाळू पाणी. ते तिथं बार आहे त्या गावताच्या, त्या वाळेल गावताच्या साईडनी तिथं बार आहे. मोकार हाळू पाणी हो. इकडं चढ आहे ना, त्याच्यामुळं मग लईच अवघड काम आहे पाण्याचं बी या साईडला. ते पाईपलाईन मोटर चेंज करायला मोटर मोठी लागेल तेव्हा इकडं पाणी जास्त जोरात येईल. आलेलो होतो आपण आता ना इकडं खालतेल्या वावराच्या झाडायला पाणी भरायला. होऊ शकतात ओलं झालेलं आहे असे. इकडं झाडं लावले आपण. छोटे छोटे असे मोठे झाड दिसत असतील. झाडं लावले पण आपल्याला काय ते पाणी भरायचं पैसे भेटा ना भाऊ. काय करावा काय समजानाच मला आता. ते म्हणते का तू झाडं भरलेच नाही नाही. मी तुम्हाला जेव्हा भरायचं आलो तेव्हा दाखवित राहतोय झाडं भरतोय का नाही भरतोय. चुकी माही आहे का कोणाची तुम्हीच सांगा. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण मोठ्या भावाची टुनटुनाले वापरत राहतो. आता बी तीच घेऊन गेलो होतो. एक दादा भेटला त्या साईडला जाऊ राहिला तिकडं. त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं. तो म्हटला दे थोडंसं पेट्रोल देतो तुला पैसे. म्हटलं काय नाही. पेट्रोल दिलं आणि आलो निघून. काय नाही थोडंसं पेट्रोल दिलं त्याला. म्हटलं जाऊ द्या कधी बी आपल्याला बी इमर्जन्सी गरज पडत राहते. मग मोठ्या भावाच्या टुनटुनामधूनच दिलं थोडंसं काढून. मोठ्या भावाला देऊन टाकू आपण पैसे. काही विषय नाही का. तरी तो मला म्हणत होता फोनपेचं नंबर दे पैसे टाकीत असं तसं. म्हणलं नको दादा आम्हाला बी इमर्जन्सी गरज पडत राहते. समजा आम्ही जर तिकडं कुठं बाहेर गेलो समजा आम्हाला जर अशी इमर्जन्सी गरज पडली किंवा पैसे काहीच नसले मग काय करायचं बरोबर आहे की नाही. त्यापेक्षा मदत करायची भाई. मी बी करतोय तुम्हाला बी सांगतो. तुम्ही बी मदत करत झालो. मोठा विषय झाला होता पण झाला आहे क्लिअर. काही विषय नाही का. मग आता आहे ना तुम्ही लवकर शेअर सबस्क्राईब प्लीज करून टाका. मोटर जाळलेली आहे होऊ शकतात नाना. तिथं मोटर आहे तुम्हाला मी एकदा दाखवली होती व्हिडिओमध्ये. आता आपले सगळे भाऊबंद येऊ राहिले मोटर वाढायला. नाना मी तर सगळ्यात पहिल्यांदा राहतोय हा जर मोटर वाढायला. तुम्हा सर्वांना माहीतच असेल. नसेल माहीत तर आता माहीतच होऊन जाईल. का नाना आणि मी सगळ्यात पहिल्यांदा मोटर वाढायला राहतोय. आणि जे 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 येत आहे ना आता नाव नाही घेत सगळ्यात लेट येते. आणि वरून तेच मानते का तुम्ही सगळ्यात लेट येते. आता तुम्हीच बघा आम्ही सर्वांच्या अगोदर येईल होऊ शकतं ते बोर. आणि कोण जे ऐकत असेल ते ऐकत असेल. आपण जे खरं आहे तेच बोलतोय. तुम्हाला तर माहितीच आहे आत्तापर्यंत जे बोलत आलोय ते खरंच बोलत आलोय. हे आमच्या घाटातलं बोर पाहिलं का. या असे आमच्या घाटात दिवस मावळलेले. याच्यामुळेच घाटात दिवस माळवले आम्हाला. हा आलेला आहे काँग्रेसचा दोस्त म्हणजेच खुटावपड दोस्त. तुम्हाला तर माहीत असेल. थांबायच्या गाडीच्या हा हे लाईट बंद कर. बघू शकतात. हे लाईट बंद कर. हाच तो आतंकवादी जो म्हणतो आता आर्ट मधून 12वीला सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. लय अवघड आतंकवादी बर का. मित्रांनो आतंकवादी गेला थाटात आणि पाडला जाऊन घाटात. चला आपण ब्लॉग करू. एंड लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बाय बाय.